इतिहासाची पानं उलगडली की त्यात काही कथा अशा सापडतात शौर्य, त्याग आणि स्वामीनिष्ठेच्या, ज्या अक्षरशः अंगावर काटा आणतात. आजची आपली गोष्ट अशाच एका पर्वाची आहे. गोष्ट आहे बाजीप्रभू देशपांडेंची, पावनखिंडीच्या त्या अभेद्य पहारेकऱ्याची. पण ही कहाणी सुरू करण्यापूर्वी एक विचार मनात येतो, निष्ठेसाठी. एखादी व्यक्ती स्वतःला कुठपर्यंत झोकून देऊ शकते, म्हणजे काय करू शकते? हाच प्रश्न या संपूर्ण थरारक कथेच्या मुळाशी आहे. चला मग थेट जाऊया त्या काळात. गोष्ट सुरू होते पन्हाळगडापासून, आणि तिथली परिस्थिती खूपच गंभीर होती. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अक्षरशः कोंडले गेले होते. सिद्दी जोहरच्या सैन्याने गडाला असा काही वेढा दिला होता की तो भेदणं जवळजवळ अशक्यच होतं. बाहेर पडायला म्हणजे एकही वाट शिल्लक नव्हती, आणि यामुळे संपूर्ण स्वराज्याचं भविष्य टांगणीला लागलं होतं. पण अशा अगदी टोकाच्या परिस्थितीत सुद्धा एक आशेचा किरण दिसला. एक योजना आखण्यात आली, धाडसी पण तितकीच म्हणजे प्रचंड जोखमीची. तर ही योजना होती 2 टप्प्यांची. पहिला भाग होता शत्रूला चकवा देण्याचा. महाराजांसारखेच दिसणाऱ्या एका व्यक्तीला पालखीत बसवून शत्रूचं लक्ष दुसरीकडे वळवायचं. आणि दुसरा भाग, त्याचवेळी दुसऱ्या एका अवघड वाटेने स्वतः महाराजांनी गडावरून निसटायचं होतं. आता यातला धोका किती मोठा होता विचार करा. ही योजना जर यशस्वी झाली तर स्वराज्य वाचणार होतं, पण जर का फसली तर सगळंच संपणार होतं. आणि या शत्रूला चकवा देण्याच्या योजनेचा खरा हिरो कोण होता? शिवा काशेद. ते व्यवसायाने न्हावी होते, पण त्यांचा चेहरा अगदी हुबेहूब महाराजांसारखा होता. आणि त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूला फसवण्याचा विडा उचलला. का? तर त्यांचे खरे महाराज, स्वराज्याचे छत्रपती, विशालगडाकडे सुरक्षित पोहोचावेत म्हणून. म्हणजे बघा, एका बाजूला होतं बलिदानाचं ध्येय आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याचं भविष्य. मग काय, योजनेप्रमाणे सगळं ठरलं. रात्रीच्या अंधारात दोन्ही पालख्या गडाबाहेर पडल्या, आणि इथूनच सुरू झाला तो थरार, तो धोका आणि तो जीवघेणा पाठलाग. सुरुवातीला तर सगळं योजनेप्रमाणेच घडलं, अगदी तंतोतंत. शत्रूच्या सैनिकांनी शिवा काशीद यांची पालखी पकडली. त्यांना वाटलं, झालं, आपण महाराजांनाच पकडलं. पण जेव्हा ती पालखी सिद्दी जौहरच्या समोर आली तेव्हा सगळा बनाव उघड झाला. आपल्याला फसवण्यात आलंय हे कळताच सिद्धीचा संताप अनावर झाला, आणि त्याने तात्काळ सिद्दी मसूदला एका प्रचंड मोठ्या सैन्यासह महाराजांच्या मागे पाठवलं, खऱ्या महाराजांच्या मागे. आता फक्त परिस्थितीची कल्पना करून बघा. एका बाजूला होते महाराज आणि त्यांचे मोजके 300 मावळे, फक्त 300. आणि दुसऱ्या बाजूला कोण? तर सिद्दी मसूद आणि त्याचं 3000पेक्षा जास्त सैन्य. ही लढाई आता फक्त संख्याबळावर जिंकता येणार नव्हती. ही परीक्षा होती वेळेची आणि धैर्याची. महाराजांना विशालगडावर सुरक्षित पोहोचायला वेळ हवा होता, आणि तो वेळ खूप महत्वाचा होता. आणि तोच वेळ मिळवून देण्यासाठी एक वीर पुढे सरसावला. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी एका अरुंद खिंडीत इतिहासातली एक सर्वात शौर्यपूर्ण लढाई लढली. त्या खिंडीचं नाव होतं घोडखिंड. शत्रू जवळ येऊन ठेपला होता, वेळ हाताबाहेर जात होती, आणि तेव्हाच बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हणाले, महाराज, एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला दुसरे शिवाजी महाराज मिळणार नाहीत. या एका वाक्यात सगळं काही आलं. त्यांची स्वामीनिष्ठा, त्यांचा त्याग, सगळं काही. त्यांनी महाराजांना एक वचन दिलं, जोवर विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत आम्ही या खिंडीतून एकाही गनिमाला पुढे जाऊ देणार नाही. हे फक्त शब्द नव्हते, हे होतं प्राणांची बाजी लावून दिलेलं वचन. आणि मग घोडखिंडीत सुरू झालं ते तुंबळ युद्ध. हर हर महादेवच्या गर्जनेने ती खिंड दणाणून गेली. बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी शत्रूंवर असा काही हल्ला चढवला की जणू काही काळच तिथे थांबला होता. एक एक मावळा 10-10 गणिमांना भारी पडत होता. बाजीप्रभूंच्या अंगावर जखमांची तर गणतीच नव्हती, तरीही दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन ते सिंहासारखे लढत होते. तास न तास ही झुंज सुरू होती. बाजीप्रभू रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, पण त्यांचे कान फक्त एका आवाजाकडे लागले होते. आणि अखेर तो आवाज आला. विशालगडावरून तोफेचा आवाज घुमला. याचा अर्थ एकच होता, महाराज गडावर सुरक्षित पोहोचले होते.
तोफेचा तो आवाज कानावर पडताच बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं. त्यांनी दिलेलं वचन पूर्ण झालं होतं. आपल्या राजाचा जीव वाचला होता आणि याच समाधानात त्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण त्यागले. बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांचं हे बलिदान अजिबात व्यर्थ गेलं नाही. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने इतिहासाला एक नवं वळण दिलं. चला पाहूया ही शौर्यगाथा अजरामर कशी झाली. जेव्हा महाराजांपर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं. बाजीप्रभूंच्या त्या अतुलनीय बलिदानाला आदरांजली म्हणून महाराजांनी त्या घोडखिंडीचं नाव बदलून पावनखिंड असं ठेवलं, कारण ती खिंड बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने पावन झाली होती. हे बलिदान म्हणजे स्वामीनिष्ठेचं एक सर्वोच्च उदाहरण आहे. एका राजाला वाचवण्यासाठी केलेला हा फक्त त्याग नव्हता, तर तो एक धोरणात्मक निर्णय होता ज्याने स्वराज्याचं भविष्यच बदलून टाकलं. आणि या एका घटनेमुळे शिवा काशेद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखी सामान्य माणसं इतिहासाच्या पानांवर कायमची कोरली गेली. ते अजरामर झाले. त्यांच्यामुळे स्वराज्याला शौर्याची एक अमर गाथा मिळाली. ही सगळी कथा ऐकल्यावर शेवटी मनात एकच प्रश्न उरतो. स्वतःच्या प्राणांची जराही पर्वा न करता केवळ एका वचनासाठी, एका निष्ठेसाठी स्वतःला पूर्णपणे अर्पण करणं, यालाच खरा त्याग म्हणायचा का? यावर विचार करायलाच हवा.